नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आहे. माझ्या होम शेफ चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, आज मी कोळंबीची एक खास डिश बनवणार आहे. कोळंबी मलाई मसाला, फक्त नारळाच्या दुधामध्ये. चला मग बघूया कशी बनवायची ते. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 1 वाटी ताजी सोललेली कोळंबी, त्याला मी हळद मीठ लावून ठेवले. अर्धी वाटी दही, अद्रक लसूण पेस्ट, खसखस आणि काजू मी भिजत ठेवले. 2 कांदे, 3 छोटे टमाटर, 1 नारळाचं दूध, धना पावडर, मीठ, हळद, जिरा पावडर, मिरची पावडर, गरम मसाला आणि कसुरी मेथी. कांदा आणि भिजवलेली खसखस आणि काजूची आपण पेस्ट करूया. 1 चमचा खसखस आणि 4 ते 5 काजू मी अर्धा तास आधी भिजवून ठेवले होते. ते आपण कांद्यासोबत आता पेस्ट करून घेतले. त्याच भांड्यात आपण 3 टमाटरची प्युरी करून घेतली आहे. कढईत तेल टाकून आपली मॅरिनेट केलेली कोळंबी आपण छान गुलाबी रंगावर तळून घेऊया. असा रंग आल्यावर ती काढून घ्या. उरलेल्या तेलात कांदा, खसखस आणि काजूची पेस्ट आपण छान परतून घेऊया. मसाला छान परतला की अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. पुन्हा छान परतून घेऊया. त्यात मसाले टाकूया. जिरा पावडर 1 चमचा, 1 चमचा धना पावडर, मिरची पावडर तोही 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा. सर्व मसाले छान एकत्र मिक्स करून घेऊया. मसाले शिजल्यावर त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकूया. तीही छान परतून घेऊया. आता त्यामध्ये अर्धा वाटी पेटलेलं दही टाकूया. छान परतून घेऊया.
मसाला परतल्यावर थोडीशी कसुरी मेथी हाताने कुस्करून टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. तळलेली कोळंबी टाकून मिक्स करून घेऊया. जितकी ग्रेव्ही लागेल त्यानुसार नारळाचं दूध टाकायचं आहे. झाकण ठेवून 15 मिनिटं स्लो गॅसवर शिजू देऊया. आपला कोळंबी मलई मसाला सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून कळवा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.